मैं यह कह रही थी कि वो बोल रहे हैं कि मुसलमान परेशान हो रहा है। कैसे परेशान होगा? जितना मुसलमान परेशान है उतना ही हिंदू भी परेशान है। जी महागाईची झळ मुस्लिमांना बसते तीच महागाईची झळ हिंदूंना सुद्धा बसते। इतकी साधी गोष्ट जर भक्तुल्यांच्या लक्षात येत नसेल तर त्यांना समजावून सांगायची गरज आहे। राजे हो, काल परवा महाराष्ट्रामध्ये मोदीजी आले आणि कुठल्याही पंतप्रधानाला काय, कुठल्याही अगदी गल्लीबोळातल्या नेत्यालाही ज्याला किमान थोडाफार सेन्स आहे असा कुणीही माणूस इतक्या वाईट आणि हिणकस शब्दात बोलणार नाही। इतक्या हिणकस शब्दांमध्ये मोदीजींनी काही भूमिका मांडली आणि ती भूमिका मांडताना ते असं म्हणाले की उनको सारा का सारा पैसा मुसलमानों को देना है, उनको हिंदुओं के लिए कुछ बचा कर नहीं रखना है, वही लोग जो ज़्यादा बच्चे पैदा करते हैं उनको वो उन्हें देना है। काय भाषा आहे ही? एका देशाच्या पंतप्रधान पदावर राहिलेल्या व्यक्तीला ही भाषा शोभत नाही आणि त्या व्यक्तीला अजून जास्त चिथावणी देणाऱ्या टाळ्या खालून भक्तुल्य वाजवतात, त्यांना सुद्धा ती भाषा अजिबात शोभत नाही। मुळात जर एवढा मुस्लिमांचा तिटकारा भारतीय जनता पार्टीला असेल, भाजपाला जर एवढी ॲलर्जी असेल तर आमची विनंती आहे, आवाहन आहे, अपील आहे की नरेंद्र मोदी असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, देशातल्या आणि राज्यातल्या या नेत्यांनी हे लक्षात ठेवावं की जर तुम्हाला मुस्लिमांची एवढी ॲलर्जी आहे तर नौटंकी आणि नाटक करण्यासाठी म्हणून नमाजी टोप्या घालून मस्जिदीमध्ये मतांची भीक मागायला त्यांनी जाऊ नये। जर त्यांना असं वाटतं की नाही आम्ही म्हणजे आम्हाला मुस्लिमांच्या मताची गरज नाही तर मुस्लिमही तुम्हाला लोणी लावायला येणार नाहीत। परंतु मोदीजींनी हे बोलताना त्यांच्या लक्षात आलं पाहिजे की जेव्हा तुम्ही इतरांना तुकडे तुकडे गँग म्हणताय त्यावेळेला तुमच्या भाषणातनं तुम्ही जाणीवपूर्वक तुकडेच निर्माण होतील अशी भाषा करताय। दादा हो, हे नीट समजून घ्या। म्हणजे इथेही ते नाटक चाललेलं असतं। काही लोक बॅरिस्टर ए आर अंतुले साहेबांचं नाव वगैरे घेतात। खरं तर ए आर अंतुले साहेबांचं नाव घ्यायची यांची लायकी नसते, कारण अंतुले साहेबांनी अशी बेईमानी आणि अशी गद्दारी कधी केली नाही। अंतुले साहेब कायम इमानदार राहिले। अंतुले साहेब इथल्या नेत्याशी, पक्ष नेतृत्वाशी, निष्ठेशी त्यांनी इमान राखलं, त्यामुळे त्यांची बरोबरी हे लोक करू शकत नाहीत। पण दादा हो, हे असं हिंदू मुस्लिम हे करण्याची गरज का? जे लोक म्हणतात की तुम्ही मुस्लिम तुष्टीकरण करता, खरं तर ती माणसं एका अर्थाने हिंदूंचं तुष्टीकरणच करतात ना। पण आमच्या हिंदू भावंडांनी हे समजून घ्यावं की तुष्टीकरण करताना खरंच फायदा होतोय की तोटा होतोय। जर गॅसचा भाव, डाळीचा भाव, पेट्रोलचा भाव, डिझेलचा भाव, ह्या सगळे भाव जेवढे मुस्लिमांना अदा करावे लागतात तीच किंमत हिंदूंना, जैनांना, ख्रिश्चनांना, बौद्धांनाही द्यावी लागते। तर असं काय विशेष आहे की त्यांनी काहीतरी वेगळ्या सेवा सुविधा आणलेल्या आहेत? मुळात हे पोलरायझेशन करणं मोदीजींची गरज आहे। हे पोलरायझेशन करणं भाजपाची गरज आहे, कारण असं पोलरायझेशन केल्याशिवाय भाजपाला भीती वाटते की लोक त्यांना विकासाचे प्रश्न विचारतील। ज्या भाजपाकडे पुलवामा हल्ला कसा झाला यावरचं उत्तरच नाहीये लोकांना द्यायला, जी भाजपा इथे सांगते की आम्ही 400 पार करणार आहोत, त्यांना 400 किलो RDX कसं आलं या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही। ते आम्हाला शहाणपण सांगतात। According to Indian Constitution, Chapter 3, Article 19, everyone has a right. हम क्या खाए, हम क्या पिए, हम क्या बोले, हम क्या पहने, हम कैसे रहे, ये संविधान है, ये कानून ने हमें अधिकार दिया है। पण तरी सुद्धा मॉब लिंचिंग मध्ये कधी अखलाक, कधी जुनैद, कधी अलीमुद्दीन अन्सारी मारणारी आणि त्यांना डिवचणारी, जाणीवपूर्वक चिथावणीखोर भाषा करणारी हीच भाजप आहे, जी खऱ्या अर्थानं तुकडे तुकडे गँग आहे। हे समजलं पाहिजे। भाजपाने सगळे प्रयत्न केले राजे हो। आधी त्यांनी हिंदू आणि मुस्लिमांचं पोलरायझेशन करायचा प्रयत्न केला, पण मला आनंद आहे आणि अभिमान आहे की तमाम मुस्लिम भावंडांनी कमालीचा संयम दाखवला आणि त्यांच्या चिथावणीला अजिबात बळी पडले नाही आणि एकही दंगल या महाराष्ट्रात त्यांनी होऊ दिली नाही। राणे, राणा, कंबोज सारखी त्यांची बार्किंग ब्रिगेड बोलत राहिली, पण तरीही आम्ही संयम हरवला नाही। मग ते आमच्या देशभक्तीवर प्रश्न विचारायला लागले। बोले हम मुसलमानों का विरोध क्यों कर रहे हैं? तो बोले ये तो संविधान विरोधी लोग हैं, ये देश विरोधी लोग हैं, ये देशद्रोही लोग हैं। क्यों? तो बोलते वंदे मातरम नहीं बोल रहे हैं।
अरे दादा, वंदे मातरम म्हणायचं म्हणजे काय? माझ्या आईवर माझं प्रेम आहे सांगायचं ना. फर्ज कीजिए, मान लीजिए कि हम रास्तों से जा रहे हैं, गुजर रहे हैं, मेरे साथ मेरी माँ है. किसी ने पूछा क्या अपनी माँ से मोहब्बत है? तो उसको बताने के लिए, उसको साबित करने के लिए क्या मैं बीच चौराहे चिल्ला चिल्ला कर बोलूं कि हाँ मुझे अपनी माँ से मोहब्बत है, आई लव यू मम्मा, मैं तुमसे बेइंतहा मोहब्बत करती हूँ, बताने की जरूरत है? अरे मोहब्बत दिलों का एहसास है जो जताया और बताया नहीं जाता, वो बस महसूस किया जाता है. जो लोग मुसलमानों की वतन परस्ती पर शक करते हैं, उन भाजपाइयों को और उनके भक्तुल्लों को पता चले ये वो मुसलमान भाई हैं जो दिन में 5 बार इस वतन की मिट्टी को चूमते हैं, वो बात करते हैं. ते सांगणार मला शहाणपणा की या देशात काय देशद्रोही आणि काय देशभक्ती, ते शहाणपण यांनी सांगायची गरज नाही. राजे हो, ना मला हिंदू ना मुस्लिम या भानगडीत पडायचे, कारण मला माहिती आहे माझ्यासाठी माझा हिंदू भाऊही आणि माझा मुस्लिम भाऊही दोघंही आमचा उजवा डावा डोळे आहेत, दोघेही आमचे उजवे डावे हात आहेत, दोघेही आमची एकाच आईची लेकरं आहेत. पण ही तुकडे तुकडे गँग, ही भाजपा जाणीवपूर्वक पोलरायझेशन करायचा प्रयत्न करते, कारण यांच्याकडे उत्तरं नाहीयेत, यांच्याकडे कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नाहीये की